त्याच्यामागून सगळ्यांनी माझा आवाज बसलेला आहे खरं म्हणजे. पंढरपूरला 2 दिवस माईक हातात होता रात्रंदिवस. त्यामुळे गुलाबरावचं भाषण झालेलं आता. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आमचे मोठे बंधू तुम्ही म्हणले तर लहान मोठे भाऊ आम्ही म्हणून नाही कोणाला विचारा कोण लहान वाटतात मोठं कोण वाटतं त्याला मतदान घ्या या विषयावर. तुम्ही जिल्ह्यात कुठे विचारा तुमच्या मतदारसंघातील लोक हे सांगतील ते म्हणतात नकली केस बसवले म्हणतात. मान्य गुलाबभाऊ सर्वांचे लाडके आमदार मंगेश दादा, त्या प्रतिभाताई, मंचावर उपस्थित सर्व अधिकारी पदाधिकारी, मंगेश दादांनी ज्यांची ज्यांची नावं घेतले ते सगळेजण म्हणजे 25 नावं घेतले. 100 नाव मला वाटतं इकडे बसले सगळेवर. तर सगळेच 40 मध्ये आपलंच आहे. त्यामुळे तर कोणाचं नाव घ्यावं कोणाचं सोडावं हाही प्रश्न आहे. जिल्हाधिकारी सीओ परवानगी घेऊन या ठिकाणून गेलेत. सर्वच अधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत आणि माझ्या समोर म्हणजे सर्व बंधू आणि भगिनींनो, पत्रकार मित्र, तर म्हणजे चाळीसगावच्या विकासाच्या प्रवासातील एक महत्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे. त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे मंगेशदार चव्हाण यांचा दूरदृष्टिकोन, त्यांची खरंच दूरदृष्टी मी म्हणेल तुला भाऊयाला की इतकं चांगलं काम म्हणजे कुठल्या भाषेमध्ये कौतुक करावं, कुठल्या भाषेमध्ये त्याचं अभिनंदन करावं हे मला कळत नाही. इतका दूरदृष्टी असलेला नेता आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे की मी शब्दामध्ये सुद्धा सांगू शकणार नाही. कामं आज मी ज्या वेळेला बघितले तेव्हा गुलाबभाऊने आश्चर्यच करत होतो की असं कसं काय होऊ शकतं. आता मी 35 वर्ष मला झालं, 5 वर्ष सरपंच, 40 वर्ष मला मी कॉलेज सोडल्यापासून जोड येतोय. गुलाबभाऊ या ठिकाणी 5 टर्म त्याचे झालेले आहेत. म्हणजे पण आम्हालाही आश्चर्य वाटतंय की कसं काय होऊ शकतं असं. अतिशय प्रामाणिकपणे काम म्हणजे किंमत साठीकार मिळते इमारतीची ते इतकं त्यांनी लक्ष देऊन काम केलं आहे. कारण म्हणजे आम्हाला वेळ लक्ष दिलं. आम्ही महिन्यातून 2 दिवस 3 दिवस घरी येतो, 28 दिवस बाहेर फिरतो. पण त्यांचं कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यांच्या क्वालिटी, त्या कामाचा दर्जा, त्यांनी निवडलेली सगळी त्याची माणसं ती इतकी योग्य आहे, इतकी उत्तम आहे की खरं प्रत्येकाला हेवा वाटावा. तिथं म्हणतो मी गुलाबभाऊला म्हटलं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा असं कुठेही नसेल इतका दर्जेदार काम, महाराष्ट्रामध्ये सुद्धा कुठेही नसेल इतकं दर्जेदार काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. गुलाबभाऊ मला म्हणले की चला आपण घर बांधलं तर आपल्या घरी सुद्धा असं राहणार नाही, रेस्ट हाऊस सारखं. इतकं क्वालिटी मेंटेन त्यांनी त्या ठिकाणी केली. कुठे तडजोड नाही. तडजोड यासाठी नाही की कुठे चिंधी चोरी नाही. मला काय देतो 10% देतो का 20% देतो का 5% देतो. त्या चिंधी चोऱ्या झाल्याच नाही ना. पूर्वीसारख्या चिंधी चोऱ्या नाहीच. बरोबर आहे की नाही. आणि म्हणून इतकं दर्जेदार काम होऊ शकतं. त्याचं पुढे भानगडी मारामाऱ्या फक्त काय माझं काय तू काही कर आमचं काय कारण टक्के किती मी सांगत नाही. पण अशा पद्धतीने माणूस ज्या वेळेला काम करतो तो माणूस थोडे दिवसच राजकारणामध्ये टिकतो. जास्त वर्ष टिकत नाही, जास्त दिवस टिकत नाही, मी तुम्हाला सांगतो. पण मंगेश दादा पहिल्यांदा 4000 मध्ये निवडून आले. मला त्यावेळेला तर खरंच म्हणतात तर काय होतं काय नाही शेवट माझ्या ठिकाणी माझं लक्षात नव्हतं. ते मंगेशचं काय, अरे मंगेशचं काय. शेवटी मग आपलं जमलं. 4000 मंगेशच्या ठिकाणी निवडून आला आणि मी सुट्टीचा श्वास पडला. कारण खूप भानगडी करून मी तिकीट दिलेलं होतं, तुम्हाला माहिती. प्रेस्टिज करून तिकीट दिलेलं होतं. मंगेशला तिकीट द्यायचं कारण राजकारणामध्ये तसं काही फार मंगेशचं ते असं काम नव्हतं. वाचायचं त्याच्यावरती खासदार आमदार बरोबर तो फिरायचा, त्याचा मित्र होता. पण तसं काही फार जुना कार्यकर्ता म्हणून मंगेश नव्हता. पण मला एक प्रयोग केला, त्याला तिकीट दिलं आणि मंगेश पहिल्यांदा दादा आपला 4000 मतांनी निवडून आला. पण 5 वर्षात त्यांनी अशी मोड बांधली, असं काम केलं
की पुढच्या वेळी म्हणजे सगळ्यांनाच त्यांनी मागे टाकलं जिल्ह्यामध्ये. 86,000 मतांनी मंगेशदादा निवडून आला. तर काय एवढ्या थांबायचं नाहीये. तुम्हाला आमचे रेकॉर्ड मोडायचं 60 टर्मचं. 60 टर्मचं रेकॉर्ड मोडायचं आहे. आणि ते मोडतील एक कोणाची मला शंका आहे का? तुम्ही या ठिकाणी सांगितलं 15 वर्ष. मी म्हटलं गेलं काम करून टाकलं. राजाचं कामच पटवलं तुम्ही म्हटलं 15 वर्ष. आणि हे आपल्या कृतीतून होतं, आपल्या वागण्यातून होतं. नुसत्या इमारती बांधून होत नाहीये. खूप चांगल्या इमारती बांधल्या, सुंदर इमारती बांधल्या, खूप चांगलं काम झालं. नुसत्या इमारतीमुळे माणूस दुसऱ्याला निवडून येणार नाही, तिसऱ्याला येणार नाही, चौथ्यांदा येणार नाही. पण लोकांची बांधिलकी, कार्यकर्त्यांची बांधिलकी. गुलाब भाऊने खरं सांगितलं की त्याच्याकडे सोन्यासारखी कार्यकर्ते, त्याला काय वाटव आहे. मी मतदारसंघामध्ये शेवटचे 4 महिने पाय ठेवत नाही. विचारा कोणाला, गुलाब भाऊला विचारा, मंगेशदादाला विचारा. आता तुम्ही राज्यभर फिरतो. मी फक्त फॉर्म भरायला एक दिवस जातो आणि मतदाराच्या दिवशी जातो. सकाळी मी मतदाराच्या दिवशी अर्ध्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता उतरलो हेलिकॉप्टरने, लगेच गाडी घेतली, परत मुक्ताईनगरकडे गेलो. मुक्ताईनगरला गेलो होतो मी प्रचाराला. माझ्या मतदारसंघात सकाळी मतदाराच्या वेळेला मी आलो. एवढा विश्वास कार्यकर्त्यावर असावा लागतो आणि तेवढा त्यांच्याही नेत्यावर असावा लागतो. आणि म्हणून त्यांच्या भरोश्यावर आमच्यासारखे नेते आम्ही तर मतदारसंघात पाय ठेवत नाही. पण कुणाच्या भरोश्यावर? तर ते कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर, तुमच्या भरोश्यावर. आणि म्हणून गुलाब भाऊने सांगितलं खरं आहे की सोन्यासारखे कार्यकर्ते आमच्याकडे. आणि म्हणून आमच्यासारखे साधारण माणसं, मास्तरांची मुलं गुलाब भाऊंकडे काय होतं. माझ्या गुलाब भाऊने सांगितलं 10,000 मतं, माझ्याकडे 3,000 मतं पण नाही समजले. पण लोक देतात निवडून. माझी बायको 7 वेळा 8 वेळा निवडून आणली आहे. 4 वेळा जिल्हा परिषद सदस्य आहे, 4 वेळा नगराध्यक्ष झालेली आहे, 8 वेळा तिला निवडून दिलेलं आहे. ते कसं होतं तर जीवाला जीव द्यावा लागतो. असं नाही साधं. रस्ते केले, इमारती बांधल्या, झाला आपलं भाऊ भेटत नाही, तिकडे चालले तिकडे झाले. पण त्याच्या संकटाच्या काळात, सुखादुःखात तुम्हाला त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं. त्यांना वाटलं पाहिजे माझ्यावर अर्ध्यारात्री संकट आलं तर माझा नेता या ठिकाणी तयार आहे, तो माझ्यासाठी धावून येईल. आणि आम्हालाही वाटलं पाहिजे की आमचं काही अरिष्ट आलं तर आमचा कार्यकर्ता खंबीरपणे आमच्या पाठीशी उभा असला पाहिजे. तेव्हा सगळे जमतं. हे एकमेकाला पूरक आहे. नाही तर नेता हवेमध्ये, कार्यकर्ता विचार कामच करतोय तरी होत नाही. असं या सगळ्या गोष्टीमध्ये खरा उतरलेला आहे, खरा उतरलेला आहे. म्हणजे मी खरंच म्हणतो त्याच्यासाठी सांगतो की मंगेशदादा म्हणजे मी मंगेशदादा काय बघतो. दादाने सांगितलं की काही काही ठिकाणी असं असतं की हा पुढे चालला ना वर त्याच्या तगड्या, हा कसा काय पुढे चालला वर त्याचे पाय. असं नाही आहे. मी मंगेशदादामध्ये या पश्चात या जिल्ह्यामध्ये उद्याचा नेता बघतोय, पुढेचा नेता बघतोय. आम्ही अजून किती दिवस आहोत? 7 टर्म झाल्या, अजून एखादी टर्म. आता वय मी सांगत नाही तर गुलाब भाऊ परत टिप्पणी करतील की मी मोठा आहे का लहान आहे म्हणून. पण कुठेतरी आपण थांबलं पाहिजे, आपल्यालाही वाटलं पाहिजे. त्याचं सर्व मसनातच जाईपर्यंत आपण नाही मीच मीच अरे काय मीच कशासाठी मीच, शेवटपर्यंत उठात नाही, बसत नाही, चालत नाही तरी मीच. अरे बनकर आहे, हे नाही चालणार असं. आणि मग लोक नाही ते कळायला लागलेलं आहे. लोक त्याचे उत्तर देत आहेत मतदान पेट्यातून आपल्याला. आणि म्हणून आपणही केव्हा थांबायचं, कुठे थांबायचं हे आपल्याला कळायला पाहिजे. पण हे होत असताना, थांबत असताना उद्याचं पक्षाचं भविष्य काय, ज्या पक्षाने आम्हाला एवढं मोठं केलं, आम्ही काहीच नसताना आम्हाला या ठिकाणी एवढी पदं दिली, 3-3 टर्म झाले, आपण आमदारच्या ठिकाणी मंत्री आहोत, 35 वर्ष आमदार आहोत. अजून काय पाहिजे. खरं गुलाब भाऊचं अतिशय खरं आहे. पण हे होत असताना उद्याचं पक्षाचं भविष्य काय याचा विचार आपण केला पाहिजे. आपण कोणाच्या हातावर सूत्र देऊन जाणार आहोत, कोणाकडे जबाबदारी सोपवणार जिल्ह्याची, हे आपण याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की अतिशय योग्य त्याच्यावर उत्तर असेल, माफक उत्तर असेल तर मला वाटतं मंगेशदादा आहे. मंगेशदादा म्हणजे अगदी पूर्णपणे सगळ्या सचोटीमध्ये उतरलेला माणूस. आम्हालाही हेवा वाटतो की 2-3 कामं पहिलं म्हटलं का रे तू तुझी फाईल चालवली, मला फोन करायला लावतो म्हटलं माझ्याकडे फाईल गुजारत नाही म्हटलं. तू मी चिडलो त्याच्यावर, खरं सिरियसली चिडलो. पण आम्हाला एवढा वेळ नाहीये. आता ती भिंगरी असतं पायासारखं त्यासारखा पळत राहतो इकडे तिकडे. एका दिवसामध्ये 5-5 अधिकाऱ्यांचे साहेब होतात, कोणाला शक्य नाही ते त्या ठिकाणी करतोय. आणि म्हणून हे सगळं शक्य होत आहे. आणि म्हणून दादा सगळ्याच क्षेत्रामध्ये म्हणजे नुसतं इमारती बांधायला नाही तर ग्रामविकास खात्यामध्ये मी असताना सगळा फायदा झाला. आता इरिगेशनमध्ये आपण या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी वर्केड लोन येतं आपण आपल्या काळामध्ये मागच्या 14 वर्षामध्ये विक्रमी काम केलं. रेकॉर्ड झालं देशामध्ये, राज्यामध्ये की इतकं फास्ट काम आपण पहिल्यांदा त्या ठिकाणी केलं.
लायनिंगच्या बाबतीत तुम्ही बघितलं असेल, दादा म्हणजे लिकेज जास्त होतं, त्या कॅनलमधून त्याला लायनिंग करा, आपण लायनिंग मंजूर केली, लायनिंग रिव्हिजनला दिली. सगळ्यात मण्याचं काम असेल ते आता आपण पूर्ण करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बलून बंधारा, ज्याचं कौतुक अनेक वर्षापासून चाललं होतं, आम्ही त्याच्या मागे लागलो होतो. पण मला सांगायला अतिशय आनंद होतो की जवळपास 900 कोटी रुपये खर्च करून 900 कोटी रुपये खर्च करून आता आपण हे बंधारे या ठिकाणी बांधणार आहोत. तुमची भोगी पाण्याची आहे, शेतकऱ्यांची आहे, ती कायमची आम्ही मिटवणार आहोत. तुम्ही पुढच्या किती पिढ्या तुमच्या दादाचं नाव घेतील की हा आमदार आमचा होता आणि याने हे काम या ठिकाणी केलेलं आहे, याने करून दाखवलेलं आहे. तुम्ही काळजी करू नका. लोकांना 8 बंधारे गुलाबभाऊ तुमच्याकडे मतदारसंघामध्ये आहे, पाचोऱ्याला आहे, भडगावला आहे, चाळीसगावला आहे. तुम्हाला मंगेश दादाने सांगितलं की 3 वर्षामध्ये प्रशासकीय मान्यता 3 महिन्यात होणार नाही. मी एकाच महिन्यामध्ये या कामाची प्रशासकीय मान्यता आणि टेंडर काढतो. एकाच महिन्यामध्ये म्हणजे 2 महिन्याच्या आता टेंडर निघून जाईल. इतक्या वेगाने आपण या ठिकाणी काम करतोय. कारण शेवटी तुला पाहुणे सांगितल्यापर्यंत तळ राखेचं पाणी चाटेल. शेवटी हा जिल्हा आपला आहे, त्या जिल्ह्याने आपल्याला एवढं डोक्यावर घेतलंय. सगळेचे सगळे आमदार आपले वर्षानुवर्ष सगळे खासदार आपले निवडून येत आहेत. मग आमची काही जबाबदारी आहे, आमची जबाबदारी आहे की तुमच्या ज्या मागण्या असतील नसतील, पण शेवटी शेतकऱ्याला पाणी मिळालं तर त्याला मला वाटतं जीवनामध्ये दुसरा तिचा आनंदच नाही. त्यापेक्षा दुसऱ्या आनंदाची गोष्ट त्या आयुष्यामध्ये नाहीच आहे. आणि म्हणून आपल्याकडे खातं आहे तर त्याचा उपयोग सुद्धा आपण करून घेतला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय. आणि म्हणून आपण काळजी करू नका. त्या सगळ्या ज्या ज्या योजना आहेत, दादांचं तर दिवसभर तेच चाललेलं असतं त्या ठिकाणी, दुसऱ्या त्याचा विचार त्याच्या मनामध्ये नसतो. आणि म्हणून ज्या ज्या आपल्या योजना आहेत, ज्या ज्या आपला निधी आहे, त्याच्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही, कुठेही कमी पडणार नाही. हे सरकार जे हे शेतकऱ्याबद्दल सहानुभूती असलेलं सरकार आहे. कामाचे पैसे येतील जातील, होतील, कामं होतील, रस्ते होतील. आता आपण सगळीकडे बघा, रेल्वे कसे चाललेत, फास्ट विमान कसे चालले, सगळ्या जिल्ह्यामध्ये आपण 7-8 ठिकाणी विमानं उडत आहेत. रस्ते कसे झाले, सगळीकडे सिमेंट रस्ते झालेले आहेत. पूर्वी काय परिस्थिती होती, सरकार बदललं, 12 वर्षापासून मोदीजी पंतप्रधान झाले, सगळे देशभरातले कुठेही जा तुम्ही सगळीकडे सिमेंटचे रस्ते आहेत. कुठे तुम्हाला खड्डे कुठे दिसत, फार क्वचित ठिकाणी असतील की त्या ठिकाणी खड्डे, पण आता ते काम त्या ठिकाणी सुरू आहे. अगदी शेतात जाणारे गुलाबभाऊ शेतात जाणारे रस्ते सुद्धा पोखरामध्ये आपण त्या ठिकाणी घेतले, ते सुद्धा आता अतिशय चांगले दर्जेदार होत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न मिटत आहेत. कुठलं इलेक्शन नसताना, निवडणूक नसताना आपण आता कर्जमाफी केली. आज शेतकऱ्यांना कुठे ना कुठे आपण आधार त्या ठिकाणी दिलेला आहे. अडचणीत असल्या शेतकऱ्यांना आपण कुठे आधार दिलेला आहे. आता यावेळी 40,000 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी कर्जासाठी तरी शेतकऱ्यांना दिले. संकटाच्या काळामध्ये मदतीत आपण त्यांना जाऊन जातोय. आपल्या आमदारांसाठी पाठपुरावा करतायत. मला वाटतं कधी कधी मदत तुम्हाला एवढी मिळते की आमच्याकडे काही नसतं. चाळीसगावमध्ये सगळं चाललंय. मग जर हे बघा मला किती झालं, बटन दाखवू नको आता, ठेवा पडतो कागद खिशामध्ये. असं इतकं जोरात काम मंगेशदाराचं या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही जी निवड केली, वारंवार सांगतो, आम्ही जी निवड केली ती योग्य आहे. एक चांगल्या कार्यकर्त्याच्या हातामध्ये आम्ही चाळीसगाव तालुका दिलेला आहे. चांगल्या कार्यकर्त्याच्या, नुसता कार्यकर्ता कसा असावा, नेता कसा असावा, लोकप्रतिनिधी कसा असावा, त्याचं उत्तम उदाहरण काय असेल तर मला वाटतं मंगेशदारा या ठिकाणी मंगेशदाराच. आणि म्हणून मंगेशदारा तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. तुमची प्रतिभाताई या ठिकाणी आहे, तिला सुद्धा मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आपण सगळे सहकारी आहेत, सगळे सभापती आहेत, थोडी मार्केट कमिटी आहे, थोडी शेतकरी संघाचे असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे सगळे पंचायत समितीचे, जिल्हा परिषदचे होतील, राहतील, नगरपालिका सगळे आपल्या ताब्यामध्ये सगळे नगरसेवक आहे. आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. ग्रामीण भागात आपण काम करतोय, आपण पाण्याचं काम करतोय, पिण्याचं पाणी गुलाबावर ठेवतोय, पण गावातले रस्ते जे आहेत आता शहरातले त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. ते सुद्धा आपल्याला शहरातले रस्ते त्याचं कॉन्क्रिटीकरण करावं लागणार आहे. तर चाळीसगाव शहर मोठं शहर आहे. त्या जिल्ह्यामध्ये जळगाव भुसावळ सोडलं तर मला वाटतं 3ऱ्या नंबरचं शहर आहे. आणि त्या ठिकाणचे रस्ते प्रतिभाताई आपल्या त्या ठिकाणी रस्ते सुद्धा ही आपली जबाबदारी आहे. जर बोलली नाही तर होणार नाही. जोरात मागणी केली पाहिजे दादासारखी की रस्त्याचं काम करा म्हणून. मला वाटतं ते रस्त्याचे काम करण्याची जबाबदारी सुद्धा आपली ज्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा सांगतो की या ठिकाणी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. आम्ही कुठेही कमी पडणार नाही. जे जे आपल्या काही मागण्या असतील, गुलाबभाऊ तुम्ही काळजी करू नका, तुमच्याकडे आपण धरणं करतोय. आता आपण 25 वर्षामध्ये खूप काही केलेलं आहे. इथला बॅकलॉग होता सोडा, त्यामुळे आपल्याला तो निश्चित पूर्ण करावं लागेल. पुन्हा मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनापासून, अतिशय मनापासून दादांना या ठिकाणी शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. तुम्ही, तुमचे सगळे सहकारी, सगळे कार्यकर्ते आणि सगळे अधिकारी की ज्यांनी मनापासून या ठिकाणी काम केलेलं आहे, त्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो, आपलं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.